महाज्योतीसाठी आज मोठा दिवस आहे। दोन भव्य इमारतींचं भूमिपूजन केलं जाणार आहे। 7 मजली जी प्रशासकीय इमारत असेल आणि 12 मजली जी वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राची इमारत असेल, अशा दोन भव्य इमारती महाज्योतीला आता मिळणार आहे। त्याचा आज भव्य भूमिपूजन सोहळा इथं होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खात्याचे मंत्री अतुल सावे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकट कितीतरी मोठे हा कार्यक्रम आहे आणि आपण पाहू शकतो या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी इथे केली सभा मंडप इथे उभारण्यात आलेला आहे आणि मंच सुद्धा सजवण्यात येत आहे। विविध मोठे अधिकारी इथे आलेले आहेत। या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 114 कोटी असणार आहे। प्रशासकीय इमारतीमध्ये 2 मजल्यावर वाहनतळ, त्याशिवाय 500 लोकांच्या क्षमतेचं ऑडिटोरियम, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष, उपहारगृह, अभिलेख कक्ष आणि प्रशिक्षण कक्ष अशी जय्यत तयारी असेल। तर 12 मजली इमारतीमध्ये महात्मा ज्योतिबा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तसंच वसतिगृह असणार आहे। यामध्येही वाहनतळ व्यवस्था, अभ्यागत कक्ष, व्यवस्थापन कार्यालय, मुलाखत व समुपदेशन कक्ष, 2 प्रशिक्षण कक्ष आणि मीडिया स्टुडिओ असणार आहे। आणि मुख्य म्हणजे 248 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह इथे उभारण्यात येणार आहे। ह्या 2 इमारतींचं हे जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्याची पार्श्वभूमीसुद्धा फार मनोरंजक आहे। सारथी आणि बार्टीला स्वतःचे भव्य इमारती, पण महाज्योतीला केवळ 1 खोली असा प्रचार, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता आणि आता त्याला राज्य शासनाकडनं या भूमिपूजन सोहळ्याद्वारे उत्तर देण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।